पाहुणे आले एक मिनिट कुठपर्यंत पोहोचले नाही त्यांना फोन द्या पाहुण्यांना द्या हेलो पाहुणे लिसन टू मी अंडर के साइड में आ गए क्या वेश के नहीं थोड़ा बाहर जाओ थोड़ा बाहर हाँ बाहर उधर वो लेफ्ट में देखो आपके सार्वजनिक संडास है ना किचन उसके बाद में मशी बांधा हुआ है क्या मशी ऐसा 4-5 लाइन से मशी वो उजवीकड से चौथी म्हैस शेपटी ज्या दिशेने असेल ना त्या दिशेने वळा हा या यारावजी बसवाजी कशी मी राहतो तुमची महाराजी बसवाजी मारामारी खारी आपली लात भारी आपला हात भारी देवतारी त्याला कोण मारी त्याच्या आईची कटकट राहिले हरकरी मावा करा जी नाही बरे पते मावा हाय काय मावा नाही मरकरी मेवे वल्ला तुला काय कळलं ग पास मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी पुतळ्याला हार घालावा हाराची व्यवस्था ग्रामपंचायत तर्फे केलेली आहे हा तो ओलाच आहे नंतर सुक हरकरी मेवा वल्ला काना खाली आवाज काढून गप बस सासरे बाबा तुम्ही गेला तुम्ही काय करायचं मी आता पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे वा वेल माझी चांगली बुगडी ग माझ्या शेजारी बुगडे ग काय सांगू कसं सांगू कुठं जाऊ वरात गेलं रेली वरा इथं तिथं काय नसता अवेलेबल रेलेली आता बारीली साली पिता बरलेली परत येणार आहे एवढं काय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आठवण आले हा तेच मी आहे ना आईच्या सोबत हे पुतळा नसतंय हा माणूस असतंय अरे तुम्ही आम्हाला फसवले आता तुम्हाला कोर्टात घेऊन जाणार दुबईच्या नाही हे बघा कसं आहे पोरांकडनं चूक झाली कोर्टा बिटात काही नेऊ नका काय तोडपाणी करून आम्हाला पाणी बोलताय नाही तोडपाणी ते आमचं आजोबा असतं आमचं प्रेम असते त्याच्यावर तोडपाणी नको आम्हाला आजोबांची निशाणी हवी ती खुर्ची आम्हाला हवी ही खुर्ची आजोबाची खुर्ची घेऊन जा वाचलो नाही तर आपल्याला खर्च आला असता 5-6 हजार तर कमीत कमी गेले असते खुर्चीवरून वाचलो बा मला काय अक्कल बिक्कल आहे का काय? माझ्या कॅफेची खुर्ची होती 15,000ची ती 15
अरे तो आरबी नव्हता सरबी होता. हरकुरी तो मरकुरी खुर्ची माव. चोर होता, खुर्ची चोर. पकडा त्याला. 3 खुर्च्या नेल्या त्यानं आतापर्यंत. तर माझ्या कॅफेमध्ये हे सगळे लिटिल चॅम्प आलेले आहेत, पंचरत्न म्हणून जे सगळ्या जगभरात फेमस आहेत. आता मी येणार आहे लिटिल चॅम्प मधल्या महाविजेतीकडे, कार्तिकी गायकवाड. जेव्हा तू महाविजेती झालीस तेव्हा आळंदीत कसं स्वागत झालं होतं? जेव्हा मी आळंदीत गेले तेव्हा संपूर्ण आळंदीकरांनी, वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संस्थांनी आणि आळंदीकर ग्रामस्थांनी मिळून इतकी भव्य मिरवणूक काढली होती. तर समोर सगळी लोक जवळजवळ यात्रेला, कार्तिकी यात्रेला जशी आळंदीत गर्दी असते त्याच प्रमाणात गर्दी आळंदीत कार्तिकीची जी यात्रा होती म्हणजे त्या तेव्हा दिवशी असं होती. म्हणायला आणि हरकत सगळ्यांनी बँड पथकं, कुठे ते DJ, परत रथ वगैरे असे सगळे बोलवून घेतलेले. माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी, शाळेच्या अध्यक्षांनी, सगळ्यांनी माझ्या मित्रमैत्रिणींना तिथे आणून त्यांना सुद्धा तिथे थांबवलं होतं की आता कार्तिकी येणार आहे. ते पण सगळे खुश होते. आणि खरं तर हे म्हणजे माझ्या तर कुठे डोक्यातच नव्हतं. एकदम गेल्यावर खूप सरप्राईज झाले मी की एवढं सुंदर स्वागत एवढं मोठ्या प्रमाणात. निलेशदा, आळंदीत 150 किलो पेढे मी विजयी झाले म्हणून वाटले होते संपूर्ण गावकऱ्यांना. आणि मला खरंच आळंदीकरांचा, आळंदीकर ग्रामस्थांचा, सगळ्यांचाच खूप मनापासून अभिमान आहे की त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं. आणि एवढंच नाही तर मी घरी जाणार म्हणून आमच्या घरात जी गल्ली आहे त्या पूर्ण गल्लीत गुढ्या उभारल्या होत्या. क्या बात आहे. वा. आणि एवढं सगळं सुंदर स्वागत माझं तिथे झालं. खरंच हे म्हणजे कधीच माझ्या डोक्यात आलं नव्हतं की एवढं मोठं होईल. आज या मंचावरती आम्हाला काय ऐकवणार? एक गवळण मी गायली आणि माऊलींच्या कृपेने ती संपूर्ण रसिक प्रेक्षकांना खूप मनापासून आवडली. ती म्हणजे घागर घेऊन. वा. हे मी सादर केलं. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डोलत, ठुमकत चालली डोलत, ठुमक चालली डोलत. वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या गतोलान. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. 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 पाण्या गवळण. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.